नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला परफेक्ट अचूक प्रमाणात हलवाई स्टाईल समोसा किंवा कचोरी बरोबर वाढल्या जाणारी खटाईची रेसिपी दाखवणार आहे। म्हणजेच आंबट गोड तिखट चटपटीत अशी चिंचेची चटणी आपण बघणार आहोत। अगदी बाहेर विकत मिळते ना तशीच ही चटणी घरच्या घरी बनवून तयार होते। महिना ते 2 महिने टिकते आणि कुठल्याही चाटच्या रेसिपीसाठी ही चटणी तुम्ही वापरू शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे ना तुम्ही याचा कलर बघा किंवा टेक्स्चर बघा, कुठेही पातळसर नाही आहे, छान दाटसरपणा आला आहे आणि सरसरीत अशी लाल बुंद ही मस्त चटपटीत चटणी तयार झाली आहे। या करताना आपल्याला एक तयारी करायची आहे। चिंच अगोदर आपल्याला चटणीसाठी भिजवलेल्या हव्यात। तर मी काय करते, वर्षभरासाठी चिंचा साठवून ठेवते। त्या कशा, त्यावरची साल काढायची, आतल्या बिया काढून टाकायच्या आणि बारीक मीठ यावर भुरभुरून घ्यायचं आणि एखाद्या बंद हवेच्या बरणीमध्ये काचेच्या किंवा प्लास्टिकच्या कुठलाही चालेल त्यामध्ये ह्या आरामशीर वर्षभरासाठी छानपैकी टिकतात। आता यामध्ये ना चिंचा बुडेल इतपत यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चिंचा चांगल्या पाण्यामध्ये बुडून घेतलं आहे। आता हे पाणी मी गरम करायला ठेवलं आहे। पाणी थोडंसं गरम झालं, उकळी येण्या अगोदरच मी आता गॅस इथे बंद करून घ्यायचा आणि चिंच छान पाण्याबरोबर मिक्स करून घेते। आयत्या वेळेला जर चटणी बनवायची असेल ना तर अशी गरम पाण्यामध्ये चिंच तुम्ही भिजवून घ्यायच्या किंवा जर आदल्या दिवशी जरी रात्री भिजवलं ना तरी सकाळपर्यंत छान चिंचा भिजतात पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये, गरम करायची गरज नाही पडत। आता हे पाणी थंड झाल्यानंतर ना हातानेच मी ह्या चिंचा छान मॅश करून घेते, म्हणजे याचा जो गर आहे ना तो पाण्यामध्ये उतरेल। आता आपल्याला चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीच्या मदतीने ना आपण हे चिंचेचा जो पल्प आहे, गर आहे, तो आपण गाळून घेणार आहोत। तर अशा प्रकारे मी एका भांड्यामध्ये हा संपूर्ण गर काढून घेणार आहे आणि चाळणीच्या वर जो काही वेस्ट पार्ट आहे, चिंचेचा चोथा आहे, तो शिल्लक राहतोय आणि एकसारखा आपल्याला छान दाटसर असा हा गर मिळेल। तर बघा, सर्व पल्प काढून तयार झाला आहे, चोथासुद्धा बाजूला झाला आहे, सेपरेट झाला आहे। आता हा चिंचेचा पल्प याला आपण म्हणू शकतो तयार आहे चटणी बनवण्याकरता। खटाई बनवतोय तर ती पातळच असते, त्यामुळे यामध्ये मी वरतून पाणी टाकलं आहे ग्लास भरून आणि कढई आता किंवा चिंचेचा गर हा गरम करायला ठेवलेला आहे। जर तुम्हाला दाटसर घट्टसर चटणी हवी असेल ना तर यामध्ये बिलकुल पाणी वापरू नका। आता या चिंचेचा गरला छान उकळ आली आहे। तर उकळ आल्यानंतर यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले घालायचे। तेलाचा इथे मी वापर करत नाही आहे। यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट घालते, तिखटपणा ह्या मिरचीला आहे आणि रंगसुद्धा छान आहे। अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे, 1 मोठा चमचा यामध्ये धनेपूड घातली आहे आणि चवीपुरता मीठ घातलं आहे। तर 1 चमचा यामध्ये मीठ घातलं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ही चटणी चांगली उकळू द्यायची आहे मध्यम आचेवर। आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। गुळाऐवजी ना शक्यतो साखर वापरल्या जाते, पण गूळ हेल्दी असतो, त्यामुळे इथे मी चिरून 2 वाट्या गूळ घातला आहे। दिसताना 1च वाटी दिसतोय, पण 2 वाट्या यामध्ये गूळ घातलेला आहे आणि 1 मोठा चमचा यामध्ये मगज बी घातलेला आहे, कारण ही चटणी छान दिसते, खटाई मस्त दिसते, त्यामुळे पण ऑप्शनल आहे। तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की विकतची चटणी कितीही पातळ असू द्या तरीसुद्धा त्याला दाटसरपणा असतो। तर एक मुख्य आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे यामध्ये अरारूट पावडर घातलेली असते। तर 1 चमचा अरारूट पावडर घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान याची मी स्लरी तयार केली आहे। आता हे अरारूट पावडरचं मिश्रण आपण ह्या चटणीमध्ये घालणार आहोत। अरारूट पावडर जर नसेल ना तर कॉर्नफ्लोअरसुद्धा घेऊ शकता। वाटीतलं मिश्रण मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता ह्या उकळत्या चटणीमध्ये टाकलं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम फ्लेमवर आता ही चटणी उकळू द्यायची किंवा शिजू द्यायची आहे। यामध्ये फूड कलर हमखास टाकला जातो, त्यामुळेच छान याला लालसर रंग येतो। तर हा ऑरेंज रेड कलर आहे, प्युअर रेड कलर नाही आहे। जो तुमच्याकडे रंग उपलब्ध असेल तो टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे। रंग टाकल्याबरोबर चटणी काय मस्त दिसायला लागली आहे। आता 5 मिनिटासाठी आणखी ही मी लो फ्लेमवर उकळू दिली आहे, म्हणजे परफेक्ट अशी टेक्स्चरची किंवा चवीची ही चटणी बनवून तयार होईल। चटणी थोडीशी तुम्ही चाखून घेऊ शकता। जर यामध्ये साखर किंवा म्हणजेच गोडवा कमी वाटत असेल तर वरतून साखरसुद्धा गुळाऐवजी तुम्ही टाकू शकता। पण जी चिंच मी चटणीसाठी वापरली ना ती फारशी आंबट नाही आहे, गुळमट चवीची आहे, त्यामुळे यामध्ये गुळाचं जास्त प्रमाण घातलेलं नाही आहे। कधीकधी चिंचेच्या चवीनुसारसुद्धा यामध्ये गुळ आपल्याला कमी जास्त करावा लागतो। एकदा ही रेसिपी ना करून बघा, नेहमी तुम्ही अशाच पद्धतीने चिंचेची चटणी कराल, एवढी ही मस्त अचूक अशी बनवून तयार होते। रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशीच एका छानशा मस्त रेसिपीसोबत। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।